नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच आपण म्हणतो MPSC यांच्यातर्फे नगर रचनाकार गट अ या संवर्गातील पदभरतीकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, नगर रचनाकार गट अ व गट ब अशा 2 भरत्या इथं जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर सध्या मी आपल्यापुढे जी गट अ ची जाहिरात ओपन केली आहे त्याची पहिल्यांदा आपण सविस्तर चर्चा करूया. त्यानंतर आपण गट ब मध्ये किती पदे आहेत ते सुद्धा आपण पाहूया. आता व्हिडिओ स्टार्ट करत असताना मी सर्वात प्रथम आपल्याला जसं सांगितलं गट अ ची ही जाहिरात दाखवत आहे. तर त्याप्रमाणे जर आपण आता बघितलं तर गट ब ची जाहिरात कशी दिसते ती पण एकदा दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गट ब ची तर सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी गट ब ची जाहिरात आपल्यापुढे ओपन झालेली आहे. आणि ह्यामध्ये जर बघितलं आपण तर टोटल पदे 148 इथं देण्यात आलेली आहेत. म्हणजेच 148 प्लस गट अ मधली 60 पदे म्हणजेच 208 जागासाठी ही भरती घोषित करण्यात येत आहे. तर आपण पाहू शकता इथं आपल्याला गट ब मध्ये सुद्धा प्रत्येक प्रवर्गानुसार आपल्याला पदे कशाप्रकारे आरक्षित आहेत ही सुद्धा दिसून येत आहेत. जर आपण पाहिलं की एकूण पदे 148 गट ब मध्ये आहेत. सर्वसाधारण बघितलं आपण तर 98 पदे आहेत. महिलांसाठी 43 पदे, खेळाडूसाठी 7 पदे. त्याचबरोबर आपण बघितलं अनाथासाठी 1 पद इथं आरक्षित करण्यात आलेले आहे. दिव्यांग जर आपण बघितलं तर एकूण 6 पदे दिव्यांगाकरता आरक्षित. त्यामध्ये कर्ण, बधिरता वगैरे अशा सर्व गोष्टी आहेत त्या आपण एकदा पाहून घ्यायचं आहे. तर आता गट ब ची जाहिरात आपण कंटिन्यू करूया आणि यामध्ये पाहूया की अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. तर आता इथं बघितलं आपण तर अर्जाची संपूर्ण माहिती देण्यात आहे. अर्ज सादर करायचा कालावधी काय आहे? तर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:59 मिनिटापर्यंत आपण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात. त्याचबरोबर आपण अर्ज करत असताना 4 नोव्हेंबर 2024 रात्री 11:59 पर्यंत शुल्क जे ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहात. तसेच स्टेट बँकेमध्ये आपण चलनाद्वारे जर परिशुल्क भरणार असाल तर ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत भरू शकणार आहात. याची नोंद घ्यायची आहे. आता ह्यामध्ये बाकीच्या गोष्टी चलनाद्वारे शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक वगैरे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण पाहायचं आहे की इथं आरक्षण जे आहे समांतर किंवा ह्या प्रकारे कसं आरक्षण दिलं आहे किंवा आरक्षणानुसार कोणकोणत्या सीटा रिझर्व्ह आहेत किंवा आरक्षणाचे नियम काय आहेत याची सविस्तर माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. तर सविस्तर इथं माहिती पाहायचं आहे. जसं खेळाडूंना आरक्षण आहे तसेच अनाथ, दिव्यांग असेल तर सुद्धा इथं आरक्षणाच्या अटी किंवा आरक्षण कशा प्रकारे बसणार आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. आता यामध्ये गट ब मधील आपण वेतन श्रेणी पाहूया. गट ब मधली आपण वेतन श्रेणी जर बघितली ती पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 41,800 ते 1,32,300 इथं वेतन श्रेणी आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पात्रता जर आपण बघितलं तर ती पुढील प्रमाणे आहे. आता यामध्ये भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार जर आपण केला तर 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयाकरता 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवाराकरता 45 वर्षाचा इथं कालावधी ठेवण्यात आलेला आहे. आता वयाचं जे मोजमाप आहे ते 1 फेब्रुवारी 2025च्या तारखेनुसार होणार आहे. मग त्या तारखेच्या अगोदर आपलं वय हे 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर इथं महत्त्वाची सूचना मागासवर्गीय उमेदवार, अनाथ, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेची शिथिलता सवलत यापैकी कोणती अधिकतम असेल एकच सवलत देय राहील. याची आपण नोंद घ्यायची आहे. तर गट ब मध्ये आता जर आपण बघितलं तर इथे शैक्षणिक अर्हता काय देण्यात आली ती पाहूया. यामध्ये आपल्याला सरळ इंग्लिशमध्ये टाकण्यात आले पोसेस अ डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग ऑर अर्बन अँड रूरल इंजिनिअरिंग ऑर आर्किटेक्चर ऑर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑर अर्बन प्लॅनिंग ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्वलंट क्वालिफिकेशन. म्हणजे आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची, आर्किटेक्चर इंजिनिअरिंगची किंवा अर्बन प्लॅनिंगची जर डिग्री असेल तर आपण ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर ही आपल्याला सविस्तरित्या शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. तर ही डिग्री जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून असणं आवश्यक आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आता इथं बाकीच्या शैक्षणिक अर्हता गणना करण्याची दिनांक वगैरे याची सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथं पाहू शकता निवड प्रक्रियासुद्धा देण्यात आलेली आहे. जसे की मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचाच शिफारसीसाठी विचार केला येणार आहे.
याची आपण काळजी घ्यायची आहे. आता अर्ज करण्याची पद्धत जर बघितली तर अर्ज हा कंप्लीट ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की MPSCसाठी आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायचं असते, तर व्यवस्थित प्रोफाईल क्रिएट करून त्या प्रोफाईलचा वापर करून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता कागदपत्रे जे अपलोड करायचे असतात अर्ज करत त्याची साईज किमान आणि कमाल इथं देण्यात आली, ते आपण पाहून घ्यायची आहे. त्यानुसारच आपल्याला जी वयाचा पुरावा आहे किंवा नावाचा पुरावा काय सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग असाल किंवा इतर कोणतेही सर्टिफिकेट असेल ते किती साईजचं असलं पाहिजे आणि कशाप्रकारे अपलोड करायची याची सविस्तर माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता आपल्या इथं सर्वसाधारण एक माहिती देण्यात आली आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळ जे आहे MPSConline.gov.in व्हिजिट करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सूचना आपल्याला MPSConline.gov.in किंवा MPSC.gov.in यावर देण्यात आलेल्या आहेत. याची सविस्तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे, तर आपण ती पाहिजे आहे. आता इथं बघितलं तर अर्ज करत असताना फी किती आहे? परीक्षा शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल आहे आणि ते अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी करता ₹394 आहे. मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ याकरता EWS करता ₹294 तर फी ठेवण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. तर ही जी फी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण भरू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो या ॲडव्हर्टाईजमध्ये गटाची ग्रुपची भरती आहे आणि यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या जागा ज्या देण्यात आल्या आहेत त्या नगर रचना विभागात असून MPSCतर्फे ही भरती करण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. यामध्ये 148 जागा असून ही गट ब ची श्रेणी आहे. तर आता आपण दुसरी जाहिरात जी गट अ ची आहे त्यामध्ये ज्या 60 जागा आहेत त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर आपण आता ती जाहिरात ओपन करून पाहूया की त्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण गट अ ची जाहिरात ओपन केली आहे. इथं 60 जागा देण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारणसाठी 39 जागा, महिलांसाठी 20 आणि खेळाडू करता 1 जागा इथं देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याचा कालावधी जर बघितला आपण तर तो आहे 15 ऑक्टोबर 2024 दुपारी 2 वाजल्यापासून 4 नोव्हेंबर 2024 म्हणजेच गट ब प्रमाणेच ह्या सर्व माहिती किंवा इथं जो कालावधी आहे अर्ज करण्यात तो देण्यात आलेला आहे. बाकीची माहिती आपण पाहू शकता. गट ब प्रमाणात इथं सर्व माहिती देण्यात आलेली आहे. आरक्षणाचे नियम हे सर्वांना सारखेच लागणार आहेत. यामध्ये जर आपण बघितलं वेतन श्रेणीमध्ये फक्त फरक आहे. कारण गट ब आणि गट अ मध्ये वेतन श्रेणी जर बघितली तर ती आपल्याला जिथं स्टेप आहे किंवा हे आहे वेतन श्रेणी ते आहे ₹56,100 ते ₹1,77,500 ही वेतन श्रेणी इथं ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इतर जे भत्ते असतात HRA, होम अलाउन्स किंवा बाकीच्या गोष्टी असतात मेडिकल वगैरे ती सुद्धा महागाई भत्ता ह्यामध्ये आपल्याला मिळत असतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जर बाकीचं जी पात्रता बघितली ती आहे भारतीय नागरिकत्व आपलं असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2025ला 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयाकरता 43 वर्ष असणं आवश्यक आहे. दिव्यांग उमेदवार वयाच्या 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं की डिग्री किंवा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल आणि रूरल इंजिनिअरिंग केलं असेल तर आपण प्राधान्य मिळणार आहे. अर्बन रूरल इंजिनिअरिंग और आर्किटेक्चर और कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्बन प्लॅनिंग अँड ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे अर्बन प्लॅनिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर इंजिनिअरिंग जर आपण मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून केलं असेल तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर हॅव एक्सपिरियन्स नॉट लेस दॅन 3 इयर्स इन टाउन प्लॅनिंग और टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग आफ्टर ऑब्टेनिंग इन अबोव क्वालिफिकेशन म्हणजे आपल्याकडं 3 वर्षाचा जो आहे एक्सपिरियन्स असणंसुद्धा आवश्यक आहे, तरच आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला कमाल आणि किमान जे साईज आहे त्यामध्ये आपण अपलोड करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी सेम ग्रुप बीसाठी जसं सांगितलं तसं MPSConline.gov.in व्हिजिट करायचे आहे. यामध्ये जर आपण बघितलं परीक्षा शुल्क जर बघितलं तर आपल्याला ₹719 ओपन कॅटेगरी करता, मागासवर्गीय EWS अनाथ दिव्यांग करता ₹449 इथं फी आहे. ही फी आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन SBIच्या चलनाद्वारे सुद्धा भरू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, त्या लिंकवर जाऊन ही ॲडव्हर्टाईज कंप्लीट डाउनलोड करू शकणार आहात आणि डाउनलोडिंग करून आपण संपूर्ण वाचावी. आणि जे आपल्याकडे पात्रता असणार आहे, जर आपल्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर ग्रुप बीसाठी आपण अप्लाय करावं. जर आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल तर आपण ग्रुप एसाठी ॲप्लिकेशन करू शकता. यामध्ये जर बघितलं आपण तर वेतन श्रेणीमध्ये चांगलाच इथं फरक दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की या भरतीच्या माध्यमातून आपलं सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्न पूर्ण होईल, हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडले असल्यास, माहिती आवडली असल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.